नमस्कार. इझी लाईफ विथ श्वेतामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जेव्हा आपल्या शरीरावर हार्मोनल्स चेंज होतात तेव्हा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा पुरळ येतात. तर हे आपण लक्ष नाही दिलं की मोठे मोठे होत जातात. तर ते आपल्याला नकोसे वाटतात म्हणून ते आपण फोडतो. तर फ्रेंड्स, जिथे आपण पिंपल्स फोडतो तिथे काळे डाग तयार होतात. आता हे काळे डाग कसे कमी करायचं त्यावर मी उपाय सांगणार आहे. तर फ्रेंड्स, हा तुम्ही उपाय करून पहा. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतील. तसेच तुमच्या डोळ्याखालील जे वर्तुळे असतात काळे तेही ब्लॅक हेड्स नाहीसे होतील. तसेच आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या सुद्धा कमी होतील. तर हा उपाय नक्की करून बघा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला सामग्री काय लागणार आहे तेही मी पुढे सांगणार आहे आणि खूपच सोपा उपाय आहे. तर हे जे उपाय मी सांगणार आहे ते तुमच्या घरी किचनमध्ये उपलब्ध असतील. ही जी वस्तू मी सांगणार आहे तर यापैकी तुमच्या घरी हा पदार्थ किंवा वस्तू म्हणू शकता हे तुमच्या घरी उपलब्ध नसेल तर त्यासाठी मी एक्स्ट्रा पर्याय म्हणूनही तुम्हाला सांगणार आहे की त्यासाठी काय यूज करू शकता. आपल्याला चेहऱ्यावरील काळे डाग घालविण्यासाठी म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावर वांग येतात ते घालविण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला सर्वात पहिला पदार्थ लागणार आहे कच्चे दूध. म्हणजेच आपल्या घरी जे तापवण्यापूर्वी दूध असतं ना त्याला कच्चे दूध म्हणतात. या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं मोठ्या प्रमाणात. चेहऱ्याच्या त्वचेतील मृत पेशी ज्या आहेत ते कमी करते व डॅमेज झालेली किंवा खराब झालेली त्वचा दुरुस्त करून चांगली बनवते. इथं मी कच्चं दूध अर्धा कप काढून घेतलेलं आहे. आपल्याला साधारण 1 ते 2 चम्मच हे कच्चं दूध आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतर एक पाटा किंवा एक छोटासा दगड यावरती 1 चमचा कच्चं दूध घ्या. या दुधामध्ये आपल्याला एक पदार्थ उगाळायचा आहे. ते पदार्थ म्हणजे जायफळ. हे अँटी ॲलर्जिक असून तर पिंपल्स, पुळ्या, डाग न पडता कमी करतं आणि आपल्या चेहऱ्यावर जे काळे डाग पडतात तेही नाहीसे करतं. एक जायफळ घेऊन कच्च्या दुधात उगाळून घ्यायचं आहे. याचा लाल चॉकलेटी रंग येईपर्यंत. जर आपल्याकडे जायफळची पावडर असेल तर साधारणतः अर्धा चमचा पावडर या दुधामध्ये फेटून घ्यायचा आहे. हे चॉकलेटी लालसर झालेला आहे. आता या जो पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे दालचिनी. आता ही दालचिनी प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असते. आपल्याला दालचिनी किंवा दालचिनी पावडर दोन्हीपैकी एक पर्याय म्हणून घ्यायचा आहे. दालचिनी पावडर असेल तर चमचाचा 1/4 भाग मिक्स करून घ्यायचा आहे. फक्त दालचिनी असेल तर तेही आपण उगाळून घेऊ शकतात. तर काही व्यक्तींना दालचिनीमुळे चेहऱ्यावर जळजळ होते पण ते थोड्या वेळासाठी होते, नंतर चेहरा थंड पडतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी दालचिनीमध्ये सल्फेट प्रकारचा घटक असतो जे आपला चेहरा सुंदर, चमकदार आणि कोमल बनवतो. सूर्याची जी उष्णता असते त्यामुळे आपला चेहरा टॅन होतो, काळे डाग पडतात, ते देखील कमी करण्यासाठी ही दालचिनी अत्यंत उपयुक्त आहे. ही फक्त हरभऱ्या एवढी उगाळून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे दालचिनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसेल तर तुम्ही ती पावडर सुद्धा यूज करू शकता. दालचिनी पावडर चमचाचा 1/4 भाग एवढे दालचिनी पावडर या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे. एखाद्या व्यक्तीस दालचिनी जमत नसेल तर फ्रेंड्स त्याला 2 पर्याय आहेत. एक बदाम उगाळू शकता आणि दुसरं पर्याय म्हणजे ज्येष्ठ मध. हे जे ज्येष्ठ मधाची क्वांटिटी आहे ते देखील तेवढ्या स्वरूपात मिक्स करून घ्यायची आहे. आता हे जे आपलं मिश्रण तयार झालं आहे ते आपल्या चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटं लावायचं आहे. त्यानंतर आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि हा उपाय शक्यतो तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे. कोमट पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला झोपण्यापूर्वी 1 तास अगोदर. हा उपाय साधारणतः 15 दिवस करायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावरील सर्व प्रॉब्लेम्स कमी होतील. जे वांग आहे ते काळे डाग सर्व नाहीसे होतील. तर हा उपाय नक्की करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला मग आपण भेटूया पुढील विषयासह नवीन रेमेडीज घेऊन. बाय बाय. इझी लाईफ विथ श्वेताला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.